मराठवाडा साहित्य परिषदेच्या शाखेचं 16वं शिवार साहित्य संमेलन संपन्न होत आहे। याचा मला मनस्वी आनंद वाटतो आणि मला उद्घाटक म्हणून बोलवलं त्याबद्दल प्रथमच मी अध्यक्ष मसापचे आणि सर्व कार्यकारी सदस्य पदाधिकारी या सर्वांना खूप धन्यवाद देते। आणि या प्राचार्य रारम बोराडे साहित्य नगरीत याचं उद्घाटन होत आहे। हे नावही अतिशय समर्पक आपण दिलेलं आहे, याचा आनंद वाटतो। कारण रारम बोराडेंसारखे लेखक हे ग्रामीण साहित्यिक होते आणि अतिशय चांगल्या कलाकृती त्यांनी ग्रामीण साहित्यामध्ये लिहून मराठवाडा आणि मराठवाड्याच्या बाहेर महाराष्ट्रातही आपलं नाव जे आहे ते पोहोचवलेलं आहे। अशा व्यक्तीचं नाव या साहित्य नगरीला दिलं, याबद्दल खूप बरं वाटलं, छान वाटलं। आज सुरुवातीलाच या समारंभाच्या या साहित्य संमेलनाचं उद्घाटन संपन्न झालं असं मी उद्घाटक म्हणून जाहीर करते। आजच्या या संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून ज्यांची निवड झाली असे नामा पडलवार सुप्रसिद्ध लेखक, तसेच या ठिकाणी सत्कार मूर्ती म्हणून दगडूजी लोमटे होते, पण ते त्यांचाच कुठेतरी अजून सत्कार असल्यामुळे येऊ शकले नाही। तसेच माननीय अनंत कराडजी मसापचे आमचे कार्यकारी सदस्य आहेत आणि अतिशय उत्तम साहित्यिक आहेत, कवी म्हणून खूप मोठे प्रसिद्ध आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रभाकर साळेगावकरजी हे सुद्धा काव्य क्षेत्रातलं साहित्य क्षेत्रातलं माजलगावचं एक मोठं नाव आहे आणि माजलगावचं नाव सर्वदूर पोहोचवण्याचं काम साळेगावकरांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचाही आत्ताच ते येऊन गेले, त्यांना हम्पीला राष्ट्रीय कवी संमेलनात निमंत्रित केलं होतं म्हणून त्यांना जावं लागलं। तर अशा प्रकारे मराठवाड्यातच नाही तर आता पूर्ण भारतामध्ये जे नाव कमवत आहेत राष्ट्रीय पातळीवर असे साळेगावकरजी, आणि या ठिकाणी उपस्थित राहू शकल्या नाही अशा योगिता मोठे पाटील, प्राध्यापक डॉक्टर अनिल कुमार साळवे, पूर्वाध्यक्ष तेही या ठिकाणी उपस्थित आहेत। भारतराव मुके जे या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत आणि खूप मोठी नेहमी मदतीचा हात ते करत असतात, हे पाहून खूप चांगलं वाटलं। त्यांचा उत्साह आणि त्यांची मदतीचा हात हा कसा कायम आहे हे त्यांच्या वक्तव्यातून मला या ठिकाणी लक्षात आलं। आणि माझी मैत्रीण तसेच उत्तम लेखिका, संस्कार भारतीच्या प्रांताध्यक्ष अशा एक बहुपेढी व्यक्तिमत्व त्यांनाही म्हणावं लागेल अशा मान्य स्नेहलताई पाठक या ठिकाणी उपस्थित आहेत। तसेच अनेक जण या ठिकाणी आलेले आहेत। आज भरगच्च कार्यक्रम आहे, कथाकथनाचा कार्यक्रम आहे, काव्य वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी अनेक जण आलेले आहेत। सत्यप्रेम लगडजी हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मला एक उल्लेख करावासा वाटतो की संदीप पाठकजी हे सुद्धा एक मोठे कलावंत, ज्यांनी आज माजलगावचं नाव खूप मोठं केलेलं आहे आणि मला वाटतं ते जर कलाकार झाले नसते तर उत्तम साहित्यिक झाले असते आणि वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी लेखन नक्कीच केलं असतं। त्यांचं वक्तृत्व हे इतकं चांगलं आहे की कलावंत फारसे बोलत नाहीत, अगदी 2 शब्द बोलतात आणि थांबतात, पण संदीपजी पाठक यांचं मी वक्तृत्व पाहिलं, इतकं अभ्यासपूर्ण त्यांचं वक्तृत्व आहे, इतकं छान विचार ते मांडतात, इतके चिंतनशील विचार ते मांडतात की एखाद्या साहित्यिकाला लाज मिळेल अशा प्रकारे त्यांचं भाषण असतं। आणि त्यांचे वडील जे आहेत त्यांचाही या ठिकाणी उल्लेख करणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं। त्यांनीही श्यामजी पाठक यांनीही याची सुरुवात, साहित्यिक चळवळीची सुरुवात मला वाटतं पूर्वीपासून केलेली आहे लेखन करून। त्याची एक परंपरा या माजलगावच्या साहित्य नगरीला आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। आज
उपस्थित सर्व रसिक श्रोते यांचंही मी मनपूर्वक स्वागत करते. याचे शिवार साहित्य संमेलन हे घेतलं जातं. आमच्याकडं शिवार नाट्य संमेलन होतात. काही काही ठिकाणी ग्रामीण भागात जाऊन नाट्य संमेलन घेतात, पण साहित्य संमेलन मात्र मी पहिल्यांदाच अनुभवलं किंवा ऐकलेलं आहे. याचं पण मला खूप कौतुक वाटतं. आणि या 250 दिवस या 1 दिवस मराठीच्याला पूर्ण झाले हे पण कौतुकास्पद आहे. पुष्कळदा काय होतं, उत्साहाने नवीन नवीन आपण काहीतरी सुरू करतो, 1-2 वर्ष चालतं पुन्हा बंद पडतो, पण हे सातत्य ठेवणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी इच्छाशक्ती लागते, आवड लागते, आणि हे या ठिकाणी संपन्न होतं इतक्या वर्षापासून. हे फार महत्त्वाचं आहे. ऑनलाईन कार्यक्रमसुद्धा तुम्ही अनेक घेतलेले आहेत. माजलगावमध्ये साहित्यिक आणि सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्याचं काम या मसाप शाखेतर्फे होत आहे, आणि त्यांनी अतिशय चांगले असलेले रसिक श्रोतेसुद्धा निर्माण केलेले आहे. हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आज साहित्यिक या कार्यक्रमाची पायाभरणी मात्र श्यामजी पाठक यांनी केली, हे विसरून चालणार नाही. त्यांचं कथाकथन हे खूप गाजायचं त्या काळात, आणि अशा प्रकारचं मराठवाड्यात करणारे फार कमी लोक होते. त्याच्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जायचं. या शाखेने धडपड करून आर्थिक बळ कमी असताना सुद्धा वेगवेगळ्या क्लुप्त्या करून अनेक प्रकारचा फंड जमा केला. अजितजी कडकरेंचा कार्यक्रम घेऊन आपण 2 लाख जमा केले, आणि त्याच्या व्याजातून आपण कार्यक्रम घेत आहात. ही सुद्धा एक चांगली बाब आहे. स्वावलंबी बनला आहात आपण, हे महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. आज अनेक कार्यक्रमाची मेजवानी तुमच्याकडे आहे. साहित्यिक कार्यक्रमाची कथाकथन होणार आहे, काव्यवाचन होणार आहे, आणि भरपूर अशी मेजवानी या ठिकाणी माजलगावकरांच्या रसिक श्रोत्यांना या ठिकाणी मिळणार आहे. आज आपण पाहिलं तर पूर्वीपासून एक संत परंपरा माजलगावला आहे. माजलगाव येथे पुरुषोत्तमपुरी येथे भगवान पुरुषोत्तमाचे संपूर्ण भारतात एकमेव असं मंदिर आहे. प्राचीन काळात केशवराज स्वामी यांनी संत साहित्यावर लिखाण केलेलं आहे. अशी परंपरा या माजलगाव शहराला आहे, आणि अशा ठिकाणी हे शिवार साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनामुळं आजूबाजूचे जे स्थानिक लेखक आहेत, कवी आहेत, त्यांनासुद्धा या ठिकाणी कलावंत आहेत, त्यांनासुद्धा या निमित्ताने इथं संधी मिळते आहे व्यासपीठावर. आज आपण पाहिलं तर अनेक आजूबाजूचे तरुण कवी असतील किंवा ज्येष्ठ असतील, या सर्वांना व्यासपीठ इथं मिळत आहे. त्यांचं कौतुक होत आहे. आणि त्याचबरोबर आत्ता नृत्य सादर केलेल्या रेखाताई यांची टीम असेल किंवा गाणारी मुलं असतील, माय मराठीवरचं अतिशय सुंदर गीत त्यांनी सादर केलं. अशा कलावंतांना सुद्धा या संमेलनामुळे संधी मिळते आहे, आणि आम्हालाही त्यांची कला पाहण्याचा आनंद मिळतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि त्यांचं मान सन्मान होणं, त्यांना पुरस्कार देणं, त्यांचं कौतुक करणं, छोट्या मोठ्या सगळ्या लेखकांचं परिसरातल्या, हे फार आवश्यक आहे. आणि मराठी भाषा टिकवण्याची फार मोठी जबाबदारी आज सर्वांवरच आलेली आहे. मराठी भाषिकांवर, मराठी लोकांवर आलेली आहे. कारण इंग्रजीचं प्रभुत्व इतकं वाढत चाललेलं आहे सगळीकडं, की मराठी आपल्याला जाणीवपूर्वक रुजवावी लागणार आहे. मराठीचं वाचन जाणीवपूर्वक करायला, मुलांना भाग पाडायला लावणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कारण मराठी भाषेचं संवर्धन मराठी माणसानेच केलं पाहिजे, आणि मराठी भाषा टिकवण्याचं काम हे मराठी व्यक्तीनंच केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी नवीन नवीन लेखकांना प्रोत्साहन हे दिलं गेलं पाहिजे अशा संमेलनातून. आज आपण पाहतो की खूप कवी आहेत आपल्याकडे, सगळीकडे कविता लिहिणाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहतो, पण सगळ्यांना संधी मिळते. मुख्य जे संमेलन असतं अखिलवर्गीय, त्यात फार कमी लोकांना संधी मिळू शकते. नाईलाज असतो, वेळेचं बंधन असतं, पण नवीन लोकांना, नवीन तरुणांना, तरुणींना संधी अशा छोट्या छोट्या संमेलनातून मिळू शकते.
आणि त्यांना एक आत्मविश्वास येतो, एक कॉन्फिडन्स त्यांच्यामध्ये निर्माण होतो आणि हा निर्माण करण्याचं काम अशी संमेलनं करत असतात हे मला वाटतं. आणि लेखनाआधी मला वाटतं वाचनही महत्त्वाचं आहे की वाचन भरपूर केलं, जो खूप वाचतो तो कुठेतरी विचार करतो, चिंतन करतो आणि मग लेखनही करू लागतो. त्यासाठी वाचन फार महत्त्वाचं आहे. आपल्याला कुणालाही मुलांना वाटतं आपणही असं लेखक आहोत, पण लेखक होण्यासाठी काहीतरी थोडंसं चिंतन करणं, निरीक्षण करणं, संवेदनशील असणं, कुठेतरी प्रतिभाशक्ती आपल्यामध्ये असणं, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आवश्यक असतात. एका ठिकाणी म्हटलेलं आहे की वाचन हे पेरणं असतं, तर लिहिणं म्हणजे उगवणं असतं. उगवण्याची चिंता करत बसण्यापेक्षा पेरणीला सुरुवात करा. एक दिवस तुमच्या शेतात उगवलेलं धान्य लोक पेरण्यासाठी घेऊन जातील. अशा प्रकारे वाचन हे पहिलं सुरुवात करा, मग आपल्याला फळ मिळेल त्याचं. हे वाचणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी ग्रामीण परिसरात संमेलनं झाली पाहिजे. तरुण मुलांना जास्तीत जास्त बोलवलं पाहिजे आणि तरुणांनाही प्रेरणा मिळाली पाहिजे की आपण सुद्धा असं लिहावं, आपण सुद्धा हे ऐकावं, हे चांगल्या गोष्टी आहेत. अशा प्रकारे त्यांच्या मनात सुद्धा ही इच्छा निर्माण झाली पाहिजे आणि ग्रामीण प्रेक्षकांनाही हे सगळं ऐकता आलं पाहिजे. जिथं कुठं एकाच ठिकाणी संमेलन आहे तिथं सगळे लोक येऊ शकत नाही, पण ज्या ज्या भागात आहे तिथं परिसरातल्या लोकांना तिथं ऐकता येतं आणि अभिरुची त्यांची संपन्न व्हायला मदत होते. हे फार महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट, शिवार हे नाव दिलेलं आहे, अर्थात त्याच्यामध्ये नावामागे हे दडले की ग्रामीण परिसरातील हे संमेलन आहे आणि ग्रामीण जीवन त्यामध्ये डोकावणं अपेक्षित आहे. आज आपण पाहतो की साहित्य हे विशिष्ट शहरापुरतं मर्यादित राहिलं नाही, तर ते सर्वदूर पसरलेलं आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकार निघालेले की ग्रामीण साहित्य आहे, दलित साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, स्त्रियांचं साहित्य आहे, स्त्रीविषयक साहित्य आहे. अशी विविध प्रकार जे आहेत ते साहित्यामध्ये निर्माण झाले आणि सगळेच जण लिहू लागलेले आहेत, बोलू लागलेले आहेत. महिला ज्या दबून होत्या कधीतरी त्या जात्यावरच्या ओव्यामध्ये मन मोकळं करायच्या, पण आता लेखणीद्वारे सुद्धा स्त्रिया मन मोकळं करतायत, आपल्या मनातलं लिहू पाहतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि ग्रामीण परिसरातील जीवनाचं प्रतिबिंब साहित्यामध्ये यायला हवं, हे फार आवश्यक आहे असं मला वाटतं. शेतकरी असतील, त्यांची मुलं काय करतायत, शेतकऱ्यांची काय दुःख आहे, त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांची समस्या दुःख ही समाजापुढे साहित्यातून साहित्यिकांनी मांडली पाहिजे. त्या त्या परिसरातील आजूबाजूचे वास्तव आणि त्या त्या परिसरातील लेखकांच्या लेखणीतून जर ते प्रगट झालं तर ते अधिक अस्सल आणि जिवंत अनुभव येतील. शहरी एखाद्या लेखकाने जर ग्रामीण जीवन लिहायचं ठरवलं तर त्यांना ते कृत्रिम असेल, ते त्याच्यात अस्सलपणा नसेल. पण अस्सल मातीत काम करणारा, कष्टात राबणारा, ठाम गाळणारा असा एखाद्या शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा लिहू लागेल तेव्हा खरं ग्रामीण वास्तव त्याच्या लेखणीतून बहरेल, लेखणीतून प्रगट होईल. आणि म्हणून अस्सल त्या भागातल्या लोकांनीच त्यांचं दुःख मांडलं पाहिजे, हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. आणि याच्याविषयी एका शायरांनी म्हटलंय ते अगदी खरं आहे, तुम्ही म्हणजे लक्षपूर्वक ऐका. की त्यांनी म्हटले, तुम कितना कप कैसे, तुम कितना कप कैसे मुझे लिखावट में ढालोगे. म्हणजे तुम्ही उपरे लोक येऊन आमच्या ग्रामीण भागातलं वर्णन किती दिवस करणार. मैं ही कलम बन के बोलने लगो तो बढ़िया बात होगी. मी स्वतः जर माझं दुःख, माझ्या जीवन आजूबाजूचं खरं काय आहे हे सांगायला लागलो, माझी लेखणी जर मी बोलकी केली तर ती गोष्ट चांगली होईल. कारण लोकांना लांबून शहरात दिसतं नुसतं हिरवगार छान आहे, खूप सुंदर ग्रामीण परिसर आहे आणि खूप छान पक्षी हे करतात, जनावरं फिरतात, हे सगळं छान छान लांबून दिसतं. पण जे स्वतः शेतात कष्ट करतात, पाऊस नाही,
दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, पाण्याचे प्रश्न आहेत, लाईटचे प्रश्न आहेत, भाकरी खाण्याचा प्रश्न आहे, मातीत मळतात, कष्टात थकतात अशा लोकांना खरं जीवन माहीत असतं. दुरून डोंगर साजरे असं आपण म्हणतो, ते दुरून डोंगर सगळे जे शहरी लेखकांना साजरे वाटतात, पण अस्सल ग्रामीण लेखकांनी जेव्हा लिहायला घेतलं, इंद्रजित भालेराव असो किंवा अन्य लेखक रारम बोराडे असो, असे अनेक लेखक आहेत. सर्वांचं नाव आता मी वेळेअभावी घेऊ शकत नाही, पण अशा मोठ्या मोठ्या लेखकांनी जे काही दुःख मांडलेलं आहे, गोतावळा कादंबरीमध्ये आनंद यादवांच्या यांचे छान दुःख मांडलेलं आहे की कसं औद्योगिकरण आलं आणि कसं जुनं सगळं हरवत चाललं, बैल लागत नाही, हे लागत नाही, म्हणजे सगळं जुनं हरवून एक उदासीनता कशी निर्माण झाली. कारण जनावरांशी एक प्रेम असतं शेतकऱ्याचं, आणि हे प्रेम नातं असतं, नुसतंच ती सांभाळत नाही, तो त्याला जीव लावतो. आणि हे जीव लावणं संपलं, यंत्र युग आलं, ट्रॅक्टर आलं, अमुक आलं, तमुक आलं सगळं, पण सगळं ग्रामीण विश्व हरवत चाललं. हे फार दुःख जे आहे ते मराठी साहित्यिकांनी ग्रामीण भागातल्या खूप छान पद्धतीनं शेतकऱ्याचं दुःख, शेतकऱ्याचे प्रश्न मांडलेले आहेत. उदाहरणार्थ रारम बोराडे असतील, भास्कर चंदनशिव असतील, नागनाथ कोत्तापल्ले असतील, इंद्रजित भालेराव, श्रीकांत देशमुख असे खूप लेखक आहेत, पण वेळेअभावी मी जास्त नावं घेऊ शकत नाही. आणि म्हणून नेहमी मराठवाड्यात पाण्याचं दुर्भिक्ष आहे, शेतकऱ्याचे हाल आहेत, आणि तरीही इथला माणूस आनंदी आहे. एका कवीनं म्हटलंय की तडफडणारे ऊन पाहतो मराठवाडा, तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा. म्हणजे मराठवाड्याचं वैशिष्ट्य आहे की मराठवाडा हा आनंदी राहतो, आहे त्यात समाधानी राहतो आणि काही ना काही चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. हे फार चांगली गोष्ट आपल्या मराठवाड्यातल्या माणसांमध्ये आहे. आज शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायला गेलेल्या आहेत. मला वाटतं हे ग्रामीण संमेलन आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी आजूबाजूचे ग्रामीण प्रश्न हे कुठेतरी चर्चेने गेले पाहिजे, मांडले गेले पाहिजे. शेतकऱ्याच्या आत्महत्या आहेत, शेतकऱ्यांना आलेलं नैराश्य आहे आणि त्याच्यामुळं निर्माण झालेली व्यसनाधीनता आहे. शेतकरीचे प्रश्न आपण बघत असताना दुसरीकडे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की शेतकरी महिला मात्र आत्महत्या करत नाहीत, त्या खंबीर राहतात. कारण चिल्ले पिल्ले सांभाळायचे असतात, ती एक आई असते, नुसतीच बायको नसते आणि आपल्या लहान मुलांना मोठं करायचं असतं. आणि म्हणून ती या ठिकाणी पदर खोचून खंबीरपणे संघर्ष करत जीवन जगणारी अशी शेतकरी स्त्री आपल्याला दिसते आणि ती सहनशील असते आणि जिवंतपणे जगत असते. आपण पाहतो शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आणि नंतर येऊन फोटो काढले जातात, नंतर येऊन पुढारी त्यांची चौकशी करतात, भेटी देतात, पण आधी मात्र त्याची दखल फारशी घेतली जात नाही. याच्यावर अतिशय सुंदर अशी एक कविता या ठिकाणी मी म्हणून तुम्हाला वाचून दाखवू इच्छिते. काळ्या आईची ओटी भरायला कर्ज थोडं काढलं, काळ्या आईची ओटी भरायला कर्ज थोडं काढलं, पीक गेलं जळून कर्ज मात्र वाढलं. सावकार लागला छळू तवा धीर लागला खचू, माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटू. पोरगं जातंय शाळेला त्याची फीस नाही भरायला, जनावरं उभी दारात चारा नाही चारायला. विहीर कधी साठून गेली उरलं नाही पाणी, सरपलेल्या शेताकडं पाहत राहायचं धनी. सरकार झालं कोडगं आणि सावकार लागलाय लुटू, माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटू. रातच्याला जवळ बसून लई गोड बोललं, डोळ्यात दिसलं पाणी, तवा काळीच माझा हल्लं. पहाटाला जाग आली जवळ नाही दिसलं, आढ्याला फाशी घेऊन कुंकू माझं पुसलं. खोटा खोटा कंठ तुमचा नका देऊ दाटू, आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटू. धनी होता तवर कुणी धीर नाही दिला, धनी होता तवर कुणी धीर नाही दिला, आणि आता किती लगबगीनं पंचनामा केला. पांढऱ्या झोट गाड्या आल्या गावामध्ये, आमचं फाटलं आफाट आणि ह्यांना आता जाग आली. जग म्हणे सुधारले पण माणुसकी लागली आठू, आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटू. होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल, होईल घोषणा पॅकेजची मदतीचा चेक येईल,
पण माझ्या पोरांचा बाप सांगा कोण आणून देईल. धनी जरी गेलं तरी मी नाही हारायची. हे महत्त्वाचं आहे की बायको म्हणते धनी जरी गेलं तरी मी नाही हारायची. तुमचं थांबा, तुमचं मात्र थांबवा डाऊन, मला नका दाखवू आणि माझ्या पोरासंग बसून नका काढू फोटो. आधुनिकीकरणामुळं हे कृषी जीवन जे उद्ध्वस्त होत आहे, यामुळं आज ग्रामीण भागामध्ये सर्वांचीच मानसिकता बदलत चाललेली आहे. आजही महिलांवर अत्याचार होत आहेत. अनेक प्रश्न महिलांचे पण आहेत. ग्रामीण भागातल्या बालविवाह होत आहेत. ऊसतोड कामगारांचा प्रश्न फार मोठा आहे बीड जिल्ह्यासाठी. याचा पण आपण कुठेतरी विचार करायला पाहिजे. शेती नीट नाही, पाणी नाही, पाऊस नीट पडत नाही आणि म्हणून या ठिकाणी शेतकऱ्यांना, शेतमजुरांना बाहेर मजुरीसाठी जावं लागतं, कारण त्यांना इथं मजुरी मिळत नाही. आणि अशा वेळेस सर्रास मुलींना घरी एकटं कसं सोडून जायचं म्हणून बालविवाह केले जातात. त्याच्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात. आजही ग्रामीण भागामध्ये नवस केले जातात. अंधश्रद्धा अजूनही चालू आहे. भोंदू साधूंचं प्राबल्य आजही ग्रामीण परिसरामध्ये दिसून येतं. संत तुकारामांनी म्हटले की नवसे सायासी होती पुत्र आणि पुत्री, तर का करावा लागेल पती, असं परखडपणे संतांनी म्हटले. पण अशा गोष्टींकडे आपण सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो आणि आपल्याला जे पटेल तेवढंच संतांचं घेतो. आज आपण पाहतो एकनाथ महाराजांनी सुद्धा जे आहे ते सोवळ्या ओवळ्या विरुद्ध या ठिकाणी आवाज उठवला होता. त्यांनी काशीचं पाणी गाढवाला पाजलं, कारण त्याचा आणि माझा आत्मा एक आहे म्हणून. पण या गोष्टी आपण घेणार नाही आणि जे पाहिजे तेवढंच आपल्याला सोयीचं घेणार. पित्राचं जेवण त्यांनी महारवाड्यात जाऊन लोकांना खाऊ घातलं आणि भुकेल्यांना अन्न दिलं. जात पात मानू नका हे संतांनी सुद्धा सांगितलं होतं. पण या गोष्टी आपण मानत नाही. आज शिक्षण पूर्ण होण्याच्या आधी ऊसतोड कामगारांच्या मुलींचे विवाह केले जातात आणि त्यांची पिळवणूक होते. बालविवाह झाल्यावर लवकर मुलं होतात, कमी वयात मुलं होतात, त्यांच्या शरीराची हानी होते. त्याचबरोबर कमी वयात गर्भाशयाच्या पिशव्या काढून टाकल्या जातात. का? कारण अनेक प्रॉब्लेम अशा बालविवाह झालेल्या मुलींना होतात आणि मजुरीला अडचण येऊ नये ऊसतोड कामगारांच्या म्हणून या ठिकाणी मुकादमाकडून सांगितलं जातं की पिशव्या त्याच्या काढून टाका. तिथं गेल्यावर मजुरी नीट झाली पाहिजे आणि काम नीट झालं पाहिजे. अशाही घटना बीडमध्ये घडलेल्या आहेत. आणि ऊसतोड कामगारांच्या बाबतीत मी स्वतः पुस्तक लिहिलेलं आहे, उन्नतीची पाचट अशी म्हणून. आणि या महिलांच्या मुलाखती घेऊन मी त्यांचं खरं जीवन जाणून सत्य घटनेवर आधारित या गोष्टी लिहिल्या आहेत. त्याच्यावर मी अधिकारवाणीला या गोष्टी सांगू शकते. आणि बीडला पण आपण पाहतो की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये औद्योगिक प्रगती नाही, काम मिळत नाही हाताला लोकांना आणि म्हणून बाहेर पडावं लागतं. आज बहुतांश लोक आपले पुण्या मुंबईकडं मुलं बेकार जात आहेत. औद्योगिकरण नाही. रेल्वे पण येणारे पण अजून तरी ती सुरू झालेली नाही. असे अनेक प्रश्न, त्याच्यामुळे औद्योगिकरणाला अडथळे रेल्वेमुळेही येत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण अजून प्रगती केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे उद्योगधंदा, मुलांना काम नाही, बेकार मुलं पडलेली आहेत. शिक्षण घेऊन आज नोकऱ्या मिळत नाहीत मुलांना, म्हणून शिक्षणाविषयी उदासीनता जी आहे ती मुलांमध्ये आहे. अशा अनेक प्रश्न आजूबाजूला शैक्षणिक क्षेत्र असो, सामाजिक असो किंवा ग्रामीण भागात परिसरातील प्रश्न असो, हे सगळे निर्माण झालेले आहेत. आज वृद्धाश्रम वाढू लागलेले आहेत आणि या ठिकाणी शहरात तर चालूच होतं, पण ग्रामीण भागात सुद्धा आता मुलं आईवडिलांना सांभाळत नाही. मध्ये कोरोना काळात कितीतरी मुलांनी आपले पालक ते दवाखान्यात सोडले, ते परत आणलेच नाही. अशा प्रकारची अवस्था आईवडिलांची झालेली आहे. त्याचबरोबर मुलगाच पाहिजे यासाठी नवस करतात, पशुबळी देणे यासाठी असे अनेक गोष्टी करतात. संत एकनाथ महाराजांनी सांगितले की पशुबळी देऊ नका, निष्पाप जनावरांना मारू नका, पण तरीही सर्रासपणे अजूनही या गोष्टी आपल्याकडं चालू आहेत. तर हे सगळं आपण कुठेतरी विचार करण्याची आणि या अनिष्ट गोष्टी आपल्या साहित्यातून बिंबवण्याची, आपल्या लेखनातून, आपल्या कवितेतून बिंबवण्याची गरज आहे असं मला वाटतं. विजेचे प्रश्न शेतकऱ्यांचे सोडवले गेले पाहिजे.
आणि त्यांच्यावर साहित्य लिहिलं गेलं पाहिजे. शेतकऱ्यांच्या जीवनाच्या व्यथा कथा मांडणारं साहित्य व परिसरातील लेखकांनी आपापल्या परिसरातील प्रश्न ग्रामीण लेखकांनी मांडावे, शेतकऱ्यांचे मांडावे, तरुणींचे बायकांचे मांडावे, अंधश्रद्धेविषयी बालविवाहाचे मांडावे, ऊसतोड कामगारांचे मांडावे, हे मांडले पाहिजेत असं मला वाटतं. शेतकऱ्यांविषयी फारसे गाणी मला वाटतं आलेली नाही, आले असतील तर मला माहीत नाही. कविता लिहिलेल्या आहेत खूप छान आणि शेतकऱ्यांची गीतं लिहिलेली आहेत. त्यातल्या 2 ओळी मी तुम्हाला गाऊन दाखवते वेळ असेल तर. ही कविता आहे की शेतकऱ्यांचं जीवन सांगणारी कविता आहे. अतिशय छान आहे. वसंत बापट सारख्या मोठ्या कवीने ती लिहिलेली आहे आणि चाल ही माझ्या आईनं सुहासिनी निर्लेकर यांनी लिहिलेली आहे. आत्ता सांगितलं की सुहासिनी निर्लेकर आणि ठाले पाटील मसापचे अध्यक्ष यांनी या शाखेचं माजलगावचं उद्घाटन केलं. याचा मला खूप आनंद वाटला की तिथं मला येण्याची संधी मिळालेली आहे. आणि शाळेगावकर म्हणजे आज पुन्हा मातृदिन आहे आणि तुम्ही आईने ज्या शाखेचं उद्घाटन केलं तिथं आज तुम्ही आलेला आहात, तर हे दुर्दशा योग आहे असं मला वाटतं. आता वयामानाने आवाज काय फार प्रॅक्टिस नाही आहे, आता सगळं बंद झाले, पण तरी थोडंसं म्हणून दाखवण्याचा प्रयत्न. तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून, तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. चल उचल हजार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. चल उचल हजार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या भोवनाने टाचे घालून जिथ्या पाण्याचे निघतील झरे, तुझ्या लोखंडी दंडामधून वाहे विजेची ताकद फिरे. चल मारून धडक उभा फोडू खडक, चल मारून धडक उभा फोडू खडक, आता कशाची भूक तहान. चल उचल हजार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून उद्या पिकलं सोन्याचं रान. भाग्य लिहिलेलं माझ्या तुझ्या घामालेल्या फळावरी, स्वप्न लपलेलं माझं तुझं तिथं बरड माळावरी. स्वप्न लपलेलं माझं तुझं इथं बरड माळावरी. घेऊन कुडळ खोर चला जाऊ मोर, घेऊन कुडळ खोर चला जाऊ मोर, देऊ देशाला जीवन दान. चल उचल हजार गड्या होऊन हुशार, तुला नव्या जगाची आण. असे गाणे आम्ही लहानपणी ऐकले आणि शिकले आणि शेतकरी जीवन जरी प्रत्यक्ष माहीत नसलं तरी याच्यातून आम्हाला जाणीव व्हायची की शेतकऱ्यांचं किती कष्ट आहे आणि किती दुःख आहे. अशा पद्धतीनं शेतकरी गीतं लिहिली जावी, त्याचा प्रसार केला जावा, शेतकऱ्यांचं महत्त्व वाढवलं पाहिजे. कारण पोटापाण्याला दाणे तेच देतात. आज आपण पाहतो की सगळीकडंच सिमेंट काँक्रिटीकरण व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्यामुळं शेती उद्या राहते का नाही असा प्रश्न मला तर कधीतरी पडतो. माणसांची संख्या वाढायली आणि शेती कमी होत चाललेली आहे. शेतकऱ्यांची मुलं काय करतात याकडं लेखकांचं लक्ष ग्रामीण परिसरातील असलं पाहिजे. शेतकरी तरुण मुलं आहेत त्यांचे कान टोचणं गरजेचं आहे. ते कुठं चुकतात, नुसतंच कौतुक नाही तर मुलं कुठं चुकत आहेत, पालकांचं लक्ष मुलांकडे आहे का, ते अभ्यास करतात का, व्यसनाधीनतेकडे वळलेत का, असं या ठिकाणी बघितलं पाहिजे. आज आपण पाहतो की
वडिलांना 1000 झाला तर पोराला 10, एक ऑपरेशन वडिलाचं झालेलं असतं तर 4 ऑपरेशन मुलाचे झालेले असतात तरुण वयात. का तर हे व्यसनाधीनता, चुकीचं राहणं, चुकीचं वागणं, चुकीचं खाणं पिणं हे सगळं कुठेतरी मांडलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. याकडं लेखणी वळवली पाहिजे. बापाचं जीवन कबाड कष्टात जात गेलेलं असतं, व्यसनाधीनतेत गेलेलं असतं, पण शेतकऱ्याच्या मुलांनी व्यसनाधीन न बनता शिक्षण घेऊन विविध नैपुण्य प्राप्त केलं पाहिजे. हे फार महत्त्वाचं आहे. आज बऱ्याचदा मी राजकारणात पण होते, प्रचारातही फिरावं लागायचं आणि अशा वेळेस जेव्हा मी ग्रामीण भागात जायचे, मी सहज चर्चा करायची तिथल्या छोट्या मोठ्या नेत्यांबरोबर की गावातली मुलं काय करतात ग्रामीण भागातली. तर तेव्हा ते म्हणायचे काही नाही, अभ्यास करत नाहीत, काही नाही, नुसतं मोटरसायकली उडवत फिरतात, पुढाऱ्यांच्या मागे हिंडत बसतात, गुत्तेदारी मिळाली तर तेवढंच त्यांना पाहिजे असतं. तर हे चुकीचं आहे. आपण आपल्या पायावर उभारलं पाहिजे, मुलांनी शिकलं पाहिजे. आपले मुलं काय करतात याकडं पालकांचं लक्ष पाहिजे. नंतर रडत बसून उपयोग नाही, पण पहिलेच लक्ष पाहिजे. आणि म्हणून आजकाल ग्रामीण परिसरात मुलांना झटपट पैसा पाहिजे, शिक्षण घ्यायला नको, कष्ट करायला नको. उच्च शिक्षित अशी होणारी फार कमी मुलं ग्रामीण परिसरातून आपल्याला दिसतात. आणि यासाठी म्हणून आज आपण पाहतो की दंगली होत आहेत, काय काय भांडणं होत आहेत जातीपातीवरून. आणि या सगळ्यामध्ये बळी कुणाचा जातो तर तो तरुण ग्रामीण मुलांचा जातो आहे, गरिबांच्या मुलाचा जातो आहे. हे आपण लक्षात घेत नाही. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. जे इनोसंट मुलं असतात त्यांना भरवलं जातं, त्यांना व्यसनाधीन केलं जातं, त्यांचा वापर केला जातो. हे फार महत्त्वाचं आहे. आणि हे कुठेतरी तरुण मुलांना सांगितलं पाहिजे, तुमचा वापर होतोय, तुम्ही अभ्यास करा, शिक्षण घ्या, नाही त्या भानगडीत पडू नका, जातीवाद धर्मवाद ह्याच्यात तुम्ही पडू नका. हे तरुण मुलांना सांगितलं पाहिजे. एक तरुण कवी आहे जो डॉक्टर आहे, स्वतः तरुण आहे, स्वप्नील चौधरी म्हणून, आणि सुशिक्षित आहे. त्याची कविता ऐकल्यावर मी त्याला फोन केला आणि म्हटलं की आजकालचे तुम्ही तरुण इतकं चिंतनशील विचार करता, याचं मला फार कौतुक वाटलं असं मी त्याला फोन करून म्हणलं. आणि आजच्या काळात त्याची कविता आहे, चला दंगल समजून घेऊ, ती कविता तू सगळीकडं सांग असं मी त्याला सांगितलं कवी संमेलनात. हे सगळ्यांपर्यंत तरुणांपर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे. आणि ही कविता मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवते. आदेश आले, अफवा आल्या, रंगीबेरंगी झेंडे आले, दगडासोबत धोंडे आले, कळपाकळपानं गेंडे आले, धर्मासाठी कडवे आले, मतांसाठी गुंडे आले. दंगल पेटली, घरे पेटली, हलक्या मेंदूचे पेटून उठले, गाड्या फुटल्या, काचा फुटल्या, त्यात माणसांचं मरण झालं. पत्रकार घटनेच्या खोलात गेले, घटनास्थळीचे जेलात गेले. त्यांना जामीन द्यायला आलो कोण? आता या तरुण पोरं जे आज गेले सगळे दंगलीमध्ये, भांडणामध्ये, त्यांना सोडायला कोण येतं शेवटी? झेंड्यावाले आले का धर्मावाले आले? तर कोणीच आले नाही. आले मायबाप आणि भाऊ, शेवटी आई वडील रक्ताचे हे त्यांना सोडवायला आले. आले शेवटी मायबाप आणि भाऊ, चल दंगल समजून घेऊ, खरं खोटं तपासून घेऊ. हे जे काय झालं त्यात फक्त गरिबाचं हाल झालं. पोलिसांनी हुडकली, त्यात सगळी पोरं अडकली. मग केस दाखल झाली, शिक्षा, मग कशाची शाळा आणि कशाची परीक्षा. मग पोलीस स्टेशनात गाड्या आल्या, दंगल पेटवणारा मोरक्या आला, त्यांची आपापसात मिटिंग झाली, आतल्या सेटिंग झाली. पैशानं कोंडी फुटली, पुढाऱ्यांची पोरं सुटली. आणि सगळं कसं असं घडतं, दंगलीच्या भोवतानं पेटवणाऱ्यांची सुटतात, बाकी भाकरीसाठी मोहताज होतात जेलमध्ये. त्यांच्या अंगावर कच्चून दंडे पडतात, पेटवणाऱ्यांची सुटली, बाकी सालोसाल झडतात. असं सगळं दंगलीमध्ये होत असतं भाऊ. आणि चला दंगल समजून घेऊ. कधी 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 सुधारणार सांगा आमची लोक, कधी सुधारणार सांगा आमची लोक, कधी येणार आमच्या धडावर आमचं डोकं, कधी येणार आमच्या धडावर आमचंच डोकं. अरे थोडं तरी समजून घ्या, हे महापुरुष उमजून घ्या. खोटं नातं सांगून की रे तुम्हाला पेटवतोय,
1-2 गोटे दंगलीमध्ये पाठवतोय. तुमच्या मेंदूची हे वाटणी करतात. शिवराय भीमराय छाटणी करतात. वाचण्यापासून दूर ठेवतात आणि नाचण्यामध्ये अडकवतात. आपण पाहतो महापुरुषांच्या जयंत्या वाचल्या की नुसतं नाचण्यातच गुंग असतात. पोरं विचार घेत नाही, आचार घेत नाही, व्यसनाधीनता नाचणं हे एकमेव कार्यक्रम असतो. म्हणून शिवराय भीमराय छाटणी करतात, वाचण्यापासून दूर ठेवून नाचण्यामध्ये अडकवतात. कोरेगाव, दानापूर, गोधरा हत्याकांड घडवतात. पण आम्हीच सारे भिकारचोट विसरून जातो भूकून. त्यांचं ऐकत बसतो आणि दंगलीत घुसतो आणि फुकटच फसतो. आता दंगलीत पडणं आम्ही सोडलं पाहिजे. आता तरुण मुलांनी दंगलीत पडणं सोडलं पाहिजे. जातीपातीला गाडलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. जातीपातीला गाडलं पाहिजे आणि पेटवणाऱ्याला झोडलं पाहिजे. शिवराय आपले, भीमराय आपले, आपण सारे भाऊ भाऊ. चल भारतीय नागरिक हो, संविधानाचं गाणं गाऊ. अत्त दीप भवसूत्र त्या तथातथाचं समजून घेऊ. चला दंगलीला फुलस्टॉप देऊ. चला दंगलीला फुलस्टॉप देऊ. म्हणजे अशा प्रकारच्या कविता तरुणांनी जर लिहिल्या आणि यातली आतली गोम काय आहे हे त्यांनी समजून जर लिहिलं तर या कविता नक्कीच आजच्या ग्रामीण तरुणांमध्ये गेल्या पाहिजेत आणि त्यांचं मनपरिवर्तन करण्याचं काम जे कधी कधी आपण भाषणातून जे सांगू शकत नाही ना ते कविता प्रेम जपा. हे फार तरच आपलं व्यक्तिमत्व सर्वांग संपन्न होईल आणि सुसंस्कार आणि सुसंस्कृतपणाची सोनेरी झालर आपल्या व्यक्तिमत्वाला लागेल. एवढंच या ठिकाणी बोलते. मला माहिती माझं थोडंसं लांब गेलेलं आहे, पण काही गोष्टी बोलणं हे आवश्यक होतं आणि तुम्ही सर्वांनी ते शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देते. मला या ठिकाणी बोलवलं, उद्घाटक म्हणून संधी दिली तुमच्याशी संवाद साधण्याची, त्याबद्दल संयोजकांचे आभार मानते, श्रोत्यांचे आभार मानते आणि माझं मनोगत संपवते. धन्यवाद.